कागल तालुक्यात दूधगंगा, वेदगंगा, चिकोत्रा नद्या तसंच विविध तलावांमुळे बागायती शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र या शेतकऱ्यांना केंद्र आणि राज्य शासनाच्या अनेक कृषी योजनांचा लाभ मिळत नाही. रोजगार हमी योजना, फळबाग लागवड, ठिबक सिंचन आदी योजनांची कामं पूर्ण होऊनही अनेक लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम मिळालेली नाही. केंद्र शासनाच्या PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक आर्थिक मदत देण्याची तरतूद असताना अनेक शेतकऱ्यांना केवळ 1-2 हप्ते मिळाले असून काहींना अद्याप एकही हप्ता मिळालेला नसल्यानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. पक्षाच्या वतीनं कृषी सिंचन, कृषी अवजारं आणि इतर योजनांचं अनुदान प्रलंबित राहण्याला संबंधित यंत्रणा जबाबदार असल्याचं सांगत तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कामकाजाची चौकशी करावी तसंच शेतकऱ्यांच्या प्रकरणांचा तात्काळ निपटारा करून अनुदानाची रक्कम वितरित करावी, PM किसान योजनेचे हप्ते त्वरित मिळावेत अशा मागण्या करण्यात आल्या. तालुका कृषी अधिकारी शेखर थोरात यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलंय. 1 महिन्याच्या आत प्रलंबित अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अशोक पाटील, शहर प्रमुख अजित मोडेकर, दिलीप पाटील, दिनकर लगारे, वैभव आडके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.